लहानपणी व्हायचं ना, की आपली मम्मी-पप्पा कुठेही चालले, की आपण हट्ट करून त्यांच्याबरोबर जायचो. आजकाल माझ्याबरोबर पण तेच होतंय, पण उलट्या पद्धतीने. आता आमचं हे छोटं कार्टून आहे ना, कुठेही जायचं म्हटलं तरी हट्ट करून माझ्या मागं-मागं येतं. आज होता आठवडी बाजारात आणि आम्ही बाजारात जातो फक्त गरमागरम वडापाव आणायला. भाजीपाल्याशी आम्हाला तसं काही खास घेणं-देणं नसतं. आता पावट्याचा सीझन चालू आहे आणि खूप मला उशीर पण झाला होता. म्हणून म्हटलं चला पावट्याचाच बेत करूया, पावटे भाताचं बेत करूया. म्हणून पटकन शेंगा सोलायला घेतल्या आणि आमच्या ह्या दोघींना पण शेंगा सोलायला इतकं जास्त आवडतं ना, म्हणून त्यांच्या मदतीनं सगळ्या शेंगा सोलून घेतल्या आणि पटकन भात पण फोडणीला टाकला. आता खूप दिवस झाला आमच्याकडनं टीव्ही चालू नव्हता, म्हणून आहोंनी टीव्ही चालू केला. आम्ही जेवून घेतलं होतं, आहोंना पण जेवायला दिलं होतं आणि सगळं झाल्यावर ना मस्त किचन वाटा साफ करून घेतला, कारण की उद्याचा डब्याचं टेन्शन असतं म्हणून रात्री काम केलेलेच बरे असते. आणि किचन वाटा साफ बघून मनाला एवढी शांती आता खूप दिवसानंतर असे गाणे टीव्हीला लागले आहेत, म्हणून आमचा उशिरापर्यंत असा डान्स चालू होता. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.